उरणची ओळखच वेगळी। गणरायाचं आगमन म्हणजे जल्लोषाचा महासागर। ढोल ताशांच्या गजरात मी उरणकर पथकांचे दमदार तालावर, दहीहंडी टीमची धमाल आणि पब्लिकचा उत्साह। येतोय आपला उरणचा राजा। उरणचा राजा या गणपतीच्या आगमनाला सर्व मुलांची नागरिक वंदना पथकाची इच्छा होती की यंदा आपण त्यांना आगमनाची सलामी द्यायची आहे म्हणून। त्याच्यामुळे यंदा सर्व मुलांनी मिळून ठरवलेलं असतं की यंदा आपण त्यांना 7 दिवसाची आगमनाची सलामी द्यायची। त्यासाठी आम्ही आज तिथे जमलेलो आहोत। उरणच्या राजाला सलामी देतो आणि मला तरी वाटतंय का रायगडमध्ये प्रथमच असं आहे की आपला गोविंदा पथक उरणच्या राजाला किंवा कुठलाही गणपती असेल त्यासाठी सलामी देते। त्या रायगडमध्ये मला वाटतं प्रथमच असेल। तर पुढच्या वर्षी आम्ही याच्याहून अजून चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त थर रचण्याचा पराक्रम करू आणि 4 एके सुद्धा लावण्याचा पराक्रम करू। नमस्कार, मी उरणकर ढोल ताशा पथक। गेली 11 वर्ष आम्ही उरणच्या राजाला वाजवत आहोत आणि उरणचा राजा आणि मी उरणकर हा कॉम्बिनेशन आहे। दरवर्षी न चुकता आणि न विसरता आम्ही या ढोल ताशा पथक संस्कृती उरणची जपत आहोत आणि ही संस्कृती जपत आम्हाला या राजाच्या चरणी मान देत आहे आणि आज राजाचा मान आम्ही दरवर्षी जपत आहोत। आणि आनंद म्हणजे काय सांगू आता गणपतीसाठी वाजवतोय। वादन म्हणजे कसं प्राण आहे, जीव आहे, एवढा आनंद वाटतो या वादनामध्ये। खूप मजा असते, खूप मजा असते। आपण उरणच्या राजाचा दिमागदार आहे। दरवर्षीप्रमाणे मी उरणकर ढोल ताशा पथकाच्या गजरात आपल्याला उरणच्या राजाचं आगमन होताना पाहायला मिळतं। दिमागदार आयोजन आपल्या उरणमध्ये होत नाही। गेल्या अनेक वर्ष आपला उरण एकत्रित होतो। पाहण्यासाठी उरणच्या राजाचा मुखदर्शन पाहण्यासाठी भाविक या आगमनात सहभागी होतात आणि ते आपण माझ्यामध्ये पाहू शकता।